एकाच वर्षामध्ये मी जर मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स माझ्या ज्या रिडम्शन केल्या असतील बरं. तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंट्सला मला 1,25,000चा जो रिबेट दिलेला आहे गव्हर्नमेंटने प्रॉफिट मधनं मायनस करण्याचा, तो ऍप्लिकेबल राहतो. नाही, इट इज पर पॅक पर इयर. सो आता इथे म्हणजे लोकांना असं वाटतं की इक्विटी कॅपिटल गेन्सलाच फक्त हे ऍप्लिकेबल राहणार आहे, तर इक्विटी म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर्स हे सगळं कंबाईंड होऊन तुमचा तो 1.25 लाखाचा लिमिट बनतो. म्हणजे माझा ऍग्रिगेट त्या पूर्ण वर्षभरामध्ये असणार. येस, म्हणजे जर का आता तुम्ही स्टॉक्स होल्ड करत होता 2.5 लाखाचे आणि तिथे तुम्ही समजा 5 लाख असताना ते म्हणजे तिथे 2.5 लाखाचा गेन झाला. आपल्या म्युच्युअल फंडनं पण लोक समजा पैसे काढतायत, जिथे त्यांना सपोज 3 लाखाचं इन्व्हेस्टमेंट होते आणि 5 लाख असताना काढले. सो ह्या दोन्ही मधनं 1.25 लाख रुपये हे मायनस होणार आहेत आणि मग जे काही उरणार आहेत त्या सगळ्या अमाऊंटवर मग 12.5% टॅक्स बसणार.